पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली। शिरूर तालुक्यातील गुणाड गावातून त्याला मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली। तसेच याचा युद्ध पातळीवर शोध सुरू होता। स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला। तसेच तिथल्या गावकऱ्यांनी त्याला गावात पाहिल्याचे समोर आल्यानंतर लगेच त्यानुसार पोलिसांनी गुणाट या गावातच त्याचा शोध घेण्याचं ठरवलं। त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता आणि गुणाट या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला। ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता। अखेर मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला। बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती। इतकंच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपून बसला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती। त्या दृष्टीने पोलिसांनी स्ट्रॉंग पथक बोलवून त्यामार्फत आरोपीचा शोध घेण्यात येत होता आणि तो यशस्वीरित्या ठरला। अखेर शुक्रवारी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्याच्या हाताला लागला। त्याला घेऊन पोलिसांची पथक आता पुण्याच्या दिशेने निघालेली आहेत। तर अखेर हा नराधम पकडण्यात आलेला आहे की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।